शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तेवढा सुंदर कट केलाय चेंडूला डिक्लेअरच्या साहाय्याने. एक धाव पूर्ण 5 चेंडूमध्ये 5 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रोहन यांची. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. एक पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू रोहन, फलंदाजी मार्कवर यश. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलेला चेंडू. उर्वरित 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा खर्च केल्यात रोहन यांनी 6 चेंडू 6 धावा. यावेळेला वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरे शतक हाताळत असताना ओमकार, एक नावाजलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय न्यामाबाईच्या संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये तब्दील पाहायला मिळाले. पहिला चेंडू ओमकार, फलंदाजी मार्कवर आहे यश. मोठा ब्रेक, एक चेंडूला कट केलाय. एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, 1 चेंडू 7 धावा. आतापर्यंत दोन्ही फलंदाज फलंदाजी मार्कवर. ओपनिंगचे सलामीवीर फलंदाज. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू, तितकंच चांगला कट केला चेंडूला, हलक्या हाताने खेळून काढलाय. 2 चेंडू 8 धावांचे आतापर्यंत खेळ हाताळले. बॉल टू रनचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजाकडून. तिसरा चेंडू हाताळत असताना ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी सज्ज यश. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा मागे सरसावून चेंडूला कट केलाय. 3 चेंडू 9 धावा. शांत पद्धतीचा खेळ दोन्ही संघ हाताळत असताना चौथा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला त्याच प्रकारे कट केलाय. सातत्याने सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकार यांच्या मार्फत. तेवढं चांगलं फलंदाजी करत असताना, चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना दोन्ही फलंदाजाने आतापर्यंत 4 ओव्हरच्या 4 चेंडूवरती 10 धावा खर्ची केल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक ओमकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, त्याच पद्धतीचा कट केला चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात. आणखी 1 धाव, 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक, गोलंदाजी मार्कवर आहे ओमकार. पुन्हा एकदा अक्षय, फलंदाजीचा फलंदाज. शेवटच्या चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय, ड्राईव्ह केले ऑफ साईडला. शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 12. 2 ओव्हर 12 धावा. याला नवीन गोलंदाज समीर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला सन्मान देत असताना अक्षय. तर आतापर्यंत दोन्ही फलंदाज ओपनिंग फलंदाज पाहायला मिळतात. एकही विकेट आतापर्यंत प्राप्त झाली नाही न्यामाबाईच्या संघाला. परंतु सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला फलंदाज माघारी परत आहे यश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली समीर यांच्याकडून. पहिला विकेट प्राप्त करून दिला आपल्या संघाला. इनसाइड एज पाहायला मिळाली. फलंदाज माघारी परतला यश. नवीन फलंदाज मेहुल, फलंदाजी मार्कवर. शेवटचं शतक. पण एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला कट केलाय. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या समीर यांनी. सुंदर गोलंदाजी. चौथा चेंडू हाताळत असताना अक्षय पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात. आणखी 1 ऑफसाईडला धाव. 4 चेंडू 15 धावा. सुंदर गोलंदाजी समीर. मेहुल नवीन फलंदाज, पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान द्यायचा प्रयत्न. चेंडू थोडासा फंबल झालाय परंतु 1 धाव घेण्यात यश.
आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा आतापर्यंत हाताळल्यात एम सी सी संघाचा. काहीसा शांत पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या शतकातला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सरळच्या दिशेने फेकी झाले आहे. डिसिजन पेंडिंग आहे. रिव्ह्यू साह्याने माघारी परततोय अक्षय. 3 ओव्हरच्या संदर्भात संघाची टोटल धावसंख्या होते 16. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत न्यामा बॉयज या संघाने हाताळले. रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला आतापर्यंत आणि सुंदर गोलंदाजी तितकंच म्हणावी लागेल. समीर यांना 2 विकेट प्राप्त झालेत. त्यांना 4 धावा खर्ची केल्यात. शेवटचा शतक हातात असताना धनेश 17 चेंडू 17 धावा. धनेश गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या शतक हाताळत असताना उरत 5 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इनसाइड ए. सुंदर गोलंदाजी. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी शेवटच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. उर्वरित 4 चेंडूचा शिल्लक. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळून काढले खेळपट्टीवरती. 1 धाव पूर्ण. 18 धावा आतापर्यंत खेळ हाताळलाय एम सी सी संघाने. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर गोलंदाजी धनेश यांची. मोठा फटका. चेंडूला पूल केला आहे परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. सुंदर गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली न्यामा बॉयज संघाकडून. 2 चेंडू उर्वरित शिल्लक. पायाच्या 2 चेंडूवरती मोठे फटके हाताळतील का? हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडूला ड्राईव्ह केला ऑफ साईडच्या दिशेने. एक शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. उर्वरित टोटल धावसंख्या होते 20. थोडंसं कमी पडत असताना फलंदाजीसाठी एम सी सी संघ. एक मोठा फटका आला तर एक चॅलेंजिंग स्कोर राहील का? पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. ड्राईव्ह केला चेंडूला. 1 धाव पूर्ण. उर्वरित 4 ओव्हरच्या समजूनंतर टोटल धावसंख्या होते 21. 22 धावांचं आव्हान असेल न्यामा बॉयज संघाला. एक छोटंसं टोटल पाहायला मिळत आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस संतनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस जवळ यायचं नाणेफेकीचा कॉलसाठी. हर्षद पाटील यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की मोरेगाव चॅलेंजर्स आणि दत्तगुरू संतनगर दोन्ही संघांनी त्वरित करायचं आहे. आपला कर्णधार पाठवायचा टॉस का बॉस जवळ. त्याचप्रमाणे चालू असणारा सामना न्यामा बॉयज संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारून सुंदर गोलंदाजी करून एम सी सी संघाला 21 धावांपर्यंत रोखलंय. 22 धावांचं आव्हान आहे एम सी सी संघाला. फलंदाजांनी लवकरच त्वरित करायचं आहे. खेळपट्टीवरती सामना चालू करायचा आहे. न्यामा बॉयज आपला फलंदाज पाठवायचा आहे. सलामीवीरचा फलंदाज रोहन, राहुल आणि गुडलक. ज्यावेळेला नवीन फलंदाज गुडलक पहिला शतक राहत असताना मेहुल. न्यामा बॉयज गुडलक फलंदाजी मार्कवर. यावेळेला स्वीप केलाय चेंडूला 1 धावासाठी.
एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. चेंडूला 2 चेंडूमध्ये 2 धाव हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. चेंडूला ऑन साईडला. 3 चेंडू 3 धावा. झालेला यापुढील होणारा सामना दत्तगुरु संतनगर नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आव्हान केलंय मोरगाव चॅलेंजर्स या संघाला गोलंदाजीसाठी. चौथा चेंडू मेहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी आहे राहुल सज्ज. मोठा फटका ऑफ साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी झाले आहे. फलंदाज माघारी परततोय. राहुल रनआउटच्या साहाय्याने आउट. थँक्यू. 4 चेंडू 3 धावा. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी मेहुल. सलामीचा फलंदाज स्ट्राईकवर आहे. गुड लक. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केला आहे ऑन साईडला. 5 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात मेहुल याने. सुंदर गोलंदाजी सातत्याने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मेहुल यांचा. याला नवीन फलंदाज डावकुऱ्या हाताचा समीर. थोडंसं कानमंत्र देत असताना कॅप्टन लस्सी. शेवटचा चेंडू पहिल्या शतकातला. मेहुल गोलंदाजी मार्कवर आहे. फलंदाजीसाठी सज्ज समीर. डावकुऱ्या हाताचा फलंदाज हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. उर्वरित एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 5. शांतपतीचा खेळ न्यामाबाईच्या संघाकडून पाहायला मिळतं डिझाईन. यावेळेला वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसऱ्या शतक हातात असताना लालू गोलंदाजी मार्कवर आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज समीर. कशा प्रकारची खेळी हाताला ते पाहायचं आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. एक छोटंसं टोटल समीकरण असल्यामुळे हलक्या हाताचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो न्यामाबाईच्या संघाकडे. शांत पद्धतीचा खेळ. एक चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लालू. गुडलक. फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळून काढला. चेंडूला आउटसाइड एज पाहायला मिळाली. एक डिक्लेअरच्या स्वरूपात. यष्टीरक्षकाच्या शेजारी बॉल निघून गेलाय. 2 चेंडू वरती 7 धावा. लालू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यष्टीरक्षक त्याला फुल टॉस चेंडू. परंतु डिक्लेअरच्या सुरुवात कुठलाही जोखीम भरा काम त्यांना घ्यायचं नाही, कारण टोटल छोट आहे. त्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत हाताळत असताना न्यामाबाई संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. चौथा चेंडूचा खेळ हाताळत असताना लालू पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केला आहे. एक डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 4 चेंडू 9 धावा. 10 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावांची खेळी हाताळले न्यामाबाईच्या संघारी. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक लालू यांच्यातर्फे. हलक्या हाताने कट केलाय समीर. सुंदर फलंदाजी. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक. 5 दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू. लालू पुन्हा एकदा गुडलक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वीप केला आहे.
ऑन साईडला एक डिक्लेअरच्या स्वरूपात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 11. त्यांच्यावर देखील जिम्मेदारी असणार आहे, कारण उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. न्यामा बॉयजच्या संघाला इकडनं जर MCC संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना न्यामा बॉयज संघ 12 धावांची खेळी आतापर्यंत. 13 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी हातले. उर्वरित 11 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. इकडून पुढे न्यामा बॉयज संघ याच पुढे कशा प्रकारचा दोन्ही संघाचा खेळ हाताळत असताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे सनी. इकडून पुढे जर विजय प्राप्त करायचा असेल MCC संघाला तर थोडेसे डॉट चेंडू काढावे लागतील. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळपट्टीवरती सरळ खेळून काढलाय चेंडूला समीर याने. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण. 2 चेंडू 13 धावा. उर्वरित 10 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सलामीवीरचा फलंदाजी मार्कवर आहे. गुड लक. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, फुलटॉस चेंडूला स्वीप केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. 3 चेंडूवरती आतापर्यंत सनी आणि 3 चेंडू शिल्लक. रिव्ह्यू तुझ्या जवानी
तनगर LNCC, मोरगाव चॅलेंजर, सायशा 11 MCC, त्याचप्रमाणे नॅमा बॉईज. चला, पंचांनी निर्णय दिलेला आहे. MCC संघाला विनंती आहे की सामना चालू करायचा आहे. पंचांच्या निर्णयाला मान द्यायचा आहे. MCC संघ आपल्याला विनंती आहे की पंचांनी निर्णय दिलाय, प्लस यूट्यूब लाईव्ह आहे, त्यांनी रिव्ह्यू चेक करून निर्णय दिलाय. जो काही निर्णय दिलाय तो योग्यच असणार आहे. आपण त्यांना मान द्यायचा आहे आणि लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला विनंती आहे. चला तर मग निर्णय आलेला आहे की नो चेंडू, नो +1, अतिरिक्त 2 धावा पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ हाताळला आहे. सनी याने तिसरा शतक हाताळत असताना सनी 15 धावा आतापर्यंत हाताळल्यात. उर्वरित 2 चेंडू, 4 चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या शतकातला. 15 धावांची खेळी आतापर्यंत हाताळले नॅमा बॉयच्या संघाने. 22 धावांचं आव्हान, त्याचप्रमाणे 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. थोडासा पलटा झुकताना दिसतो आपल्याला नॅमा बॉयज या संघाच्या तर्फे. कमबॅक करतात का सनी? यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज फंबल, विकेटचं पतन. समीर फलंदाज रोहन, स्ट्राईकवर रोहन, नॉन स्ट्राईकवर गुड लक, सलामीवीरचा फलंदाज. चौथा चेंडू हालत असताना सनी चेंडूला कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअरच्या स्वरूपात. 16 धावा आतापर्यंत. 4 चेंडू 16 धावा. 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या शतकातले. 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सनी, फलंदाजासाठी सज्ज. गुडलक, सलामीचा फलंदाज. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, फुल टॉस चेंडूला स्वीप केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. चांगला प्रयत्न होता यश यांचा, परंतु चेंडू काय रोखू शकले नाही.
शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. इकडून पुढे जर मॅट जर पलटायची असेल तर गोलंदाजी अशी करावी लागेल की सातत्याने 3 चेंडू निर्धाव टाकावे लागतील तर कमबॅक होऊ शकते. शेवटचा चेंडू तिसऱ्या शतकातला स्वीप केलाय. तीच कला, तोच दबदबा, स्वतःचा भावाचा पाठी राखा रोहन. यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे किरण. थोडीशी जबाबदारीचं काम स्वतः कर्णधार. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता न्यामा बॉईज या संघाला. एक सलामीवीरचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गुड लक. नॉन स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकवर आहे रोहन, त्याचाच बंधू. पहिला चेंडू सुंदर फट, सुंदर गोलंदाजी. बोल्ड, क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा प्रेशर पलटताना दिसतोय न्यामा बॉईज या संघावरती. पहिला चेंडू, विकेटचं पतन. कमबॅक पाहायला मिळतोय MCC संघाकडून. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. सुंदर गोलंदाजी किरण यांची. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा डॉट निघालाय. सुंदर 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 अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळेला बॉल टू रनचं समीकरण पाहायला मिळतंय. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज पियुष. रिंकू. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. सुंदर. पहिल्या 2 चेंडूवरती 2 निर्धाव चेंडू. 1 विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी स्वतः कर्णधार किरण. 4 चेंडूवरती 4 धावांचं समीकरण. कमबॅक पाहायला मिळाला MCC संघाकडून. थोडंसं प्रेशरमध्ये दोन्ही फलंदाज. यावेळेला 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी किरण. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळत असताना फलंदाजी मार्कवर. रिंकू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. चेफेकी झाले. निर्णय पेंडिंग आहे. रिव्ह्यू, पंचांचा रिव्ह्यू. थोडस धगधग वाढले न्यामा बॉईजच्या संघाकडून, कारण चांगला कमबॅक. सुंदर 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 गोलंदाजी पाहायला मिळाली किरण यांच्यातर्फे. पहिला चेंडूवरती क्लीन बोल्ड, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती रन आउट. सलग 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. आता निर्णय पळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. यावेळेला सामना पलटलाय न्यामा बॉईज या संघावरती. प्रेशर यावेळेला, परंतु न्यामा बॉईज या संघाकडून सलामीवीरचा फलंदाज गुडलक. फलंदाजी मार्कवर आहे. यावेळेला स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो का? गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चौथा चेंडू हाताळत असताना किरण. मोठा फटका मारण्याची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. याचा अर्थच प्रेशर आहे न्यामा बॉईज या संघावरती. गुडलक. गोलंदाजी मार्कवर. गुडलक.
मुक्का फटका येईल का? चौथा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंगचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा हादरा लागते यावेळेला स्वतः ओपनिंग वीरचा. यावेळेला अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. 4 चेंडूवरती 3 विकेट प्लस 1 निर्धाव. 4 चेंडूवरती 0 रन्स आतापर्यंत त्यांनी दिल्यात. सुंदर गोलंदाजी स्वतः कर्णधार किरण. आणि यावेळेला पूर्णपणे खेळ पलटलाय MCC संघाकडून. 2 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. त्याचप्रमाणे हॅट्रिक बॉल आहे हा किरण यांच्यासाठी. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. हा तिसरा चेंडू हॅट्रिक बॉल. 2 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. आशिष यावेळेला नवीन फलंदाजी मार्कवर पायाचा मोठा फटका खेळतो का? निर्णय पुन्हा एकदा. चौथा 5 चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फंबल झाला यावेळी. विकेट पुन्हा एकदा. 5 चेंडूवरती 4 विकेटचं पतन, हॅट्रिक बॉल. सुंदर, खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल किरण यांची. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूमध्ये 4 धावांचं समीकरण असताना सलग 5 धावा त्यांनी निर्धाव टाकल्यात आणि आता 1 चेंडूवरती 4 धावांचं समीकरण आणून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज ओमकार. अतिशय सुंदर गोलंदाजी. एक अतिरटीचा सामना. 1 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. MCC संघ सुंदर गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या गोलंदाजीवर 1 चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. अतिरटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ प्रेशराईज. एक मोठा फटका येईल का? 4 धाव प्राप्त होईल का? न्यामाबाई संघ विजय होईल का? जर तरला क्रिकेटला सहाय्य नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. सुंदर MCC संघ इथे विजयी ठरताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी. आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरतोय शेवटचा गोलंदाज, ज्याने एकही धाव खर्च केला नाही. 7 चेंडूवरती 4 धावांचं समीकरण असताना विजय प्राप्त करून दिलाय आपल्या MCC संघाला. किरण, आपल्याला विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेण्यासाठी यायचे समालोचन कक्षाकडे. चला आता चालू असलेला सामना मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस दत्तगुरु संत